नमस्कार मंडळी. या सेंद्रिय कच्च्या टोमॅटोबद्दल आणि त्यापासून बनवलेल्या खास मराठमोळ्या गावरान पदार्थाविषयी आपण पहिल्या भागात पाहिलंच आहे. आणि तुम्ही पहिला व्हिडिओ नसेल पाहिला तर तुमच्यासाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे. ही टोमॅटो अगदी झाडाची नसली तरी टवटवीत नक्कीच होती. ताजी भाजी किंवा फळं देठापासून वेगळी करतानाचा आवाज ऐकला कीच मस्त फ्रेश वाटतं ना. तर ही टोमॅटो मी देठापासून वेगळी करून घेतली आणि बाकी तयारी करेपर्यंत चिम्याला या मल्टी देठाचं तात्पुरतं खेळणं मिळालं. इतर वेळी टोमॅटोची चटणी किंवा आमटी मी खाल्लीच होती. आज मला काहीतरी नवीन हवं होतं. तेव्हा आज मी जे बनवणार होते त्या पदार्थाचं मला ना नाव माहीत होतं ना आधी कधी चव चाखलेली होती. हा माझा पहिलाच प्रयत्न टोमॅटोचं नवीन काहीतरी बनवण्याचा. समोर दिसतंय त्याप्रमाणे नेहमीचंच आलं, लसूण, कोथिंबीर घेतली, तिखटासाठी हिरवी मिरची आणि अगदीच वाटलं तर थोडं आंबटपणासाठी रसरशीत लिंबू. यात नवीन होतं ते फक्त कांद्याची पात. मसाल्यांमध्ये मी फक्त जिरे आणि हळदच घेतली होती. हे सगळं असंच पातेल्यात शिजायला घालू शकले असते मी, पण कच्चे टोमॅटो मऊ व्हायला वेळ लागला असता. आणि असंही स्वयंपाकघरात भाजीपाला कापतानाचे आवाज ऐकायला मला आवडतं. तेव्हा सगळं साहित्य अगदी बारीक नाही पण कापून घेतलं. मग काय, हे सगळं साहित्य वाफवून निघेल अशा मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन मोठा गॅस सुरू केला. एक एक करत टाकलं काय किंवा सगळं साहित्य एकदम पातेल्यात टाकलं काय, वरून थोडी हळद घातली, झालं. हे सगळं करेपर्यंत पाण्याला उकळी आलीच होती. मग अर्थातच गॅस बारीक केला आणि वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण पातेल्यावर ठेवून दिलं. 4-5 मिनिटांनी पाहिलं तेव्हा पातेल्यातला गर्द हिरवा रंग आता बदलला होता. याचा अर्थ टोमॅटोही मऊ झाले असणार. मला हे पूर्ण शिजवायचं नव्हतंच, कारण त्यातलं सगळंच तर आपण कधी ना कधी कच्चंही खातोच की. आता गॅस बंद केला. थोडी घाई होती तेव्हा हे पातेलं थंड व्हायची वाट न पाहता शिजलेल्या भाजीपासून पाणी वेगळं केलं आणि त्याच पातेल्यात परत ओतून झाकण ठेवून दिलं. आता ते पाणी गरम राहील ना. शिजलेलं साहित्य थंड झालं की एकदा नॉर्मल ब्लेंड केलं आणि तसंच भांडं त्याच पातेल्यात रितं केलं. छान मिसळून घेतलं आणि आधी चव पाहूनच वरून लिंबाची एक बारीक फोड पिळली. सुरुवातीचा मिठाचा अंदाज माझा बरोबर होता, तेव्हा परत वरून अजून मीठ काही घालावं लागलं नाही. मला जे बनवायचं होतं तो पदार्थ आता तयार होता. याचं बारसं घालायचं काम मात्र आता तुमच्याकडे. बरं, हे साहित्य शिजवताना मी पाणी थोडं जास्तच घेतलेलं, कारण मला ते गरमागरम मऊसूद चिकट भातावर खायचं होतं. भाकरी असती तर मला चुरून खायला आवडलं असतं. चपाती, धिरडं किंवा धपाटं असतं तर सुरुवातीलाच पातेल्यातलं पाणी कमी घेतलं असतं आणि त्यातूनही जास्त झालंच असतं तर जे पाणी वेगळं करून घेतलेलं होतं त्यातलं हवं तेवढंच वापरलं असतं आणि शिल्लक पाणी भात शिजवायला वापरलं असतं किंवा दुसऱ्या वेळेच्या स्वयंपाकात वापरलं असतं. माफ करा, हे सगळं अंदाज चालू आहे, पण म्हटलं ना माझाही हा पहिलाच प्रयत्न आणि आपण कशासोबत खाणार त्यावरही अवलंबून. चला, आता भातही तयार आहे. बाबांनी भात ताटात वाढून घेतला आणि सरळ आळं केलं. लग्नाच्या पंक्तीत करतात अगदी तसंच. तुम्ही दिलेल्या नावाचा पदार्थ आता भातावर वाढून घेतला आणि वरून काही कुरकुरीत म्हणून आमचा आवडता तळलेल्या पापडाचा खुळा पसरला. आता नंबर चिम्याचा. चिम्याला काय ते म्हणे टॉर्टिला म्हणजे मक्याचे चिप्स हवे होते. त्यात भात स्वतः घ्यायचा होता आणि तिखट नको म्हणून वरून साजूक तुपाची धार. घरात नेहमीपेक्षा काही वेगळा स्वयंपाक झाला की नटवून सजवून वाढलेलं ताट एकतर नवरबासमोर जातं किंवा मुलांसमोर. कधीतरी स्वतःसाठीही घ्यावं की, म्हणून आज मात्र मी हे स्वतःसाठीच घेतलं, थोडंसं सजवलेलं ताट. आणि आमची दुपारची पंगत उठली ती चिम्याच्या चिमणा चिमणीचं बडबड गीत ऐकतच. काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाना. बघू बघू. आता 2 गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या. त्यातलं पहिलं म्हणजे हा नवीन पदार्थ मला सरळ ताटात कोणी वाढला असता तर तो मला नक्कीच चुक्याचा गरगटा वाटला असता. आणि दुसरी म्हणजे जे साहित्य मी सुरुवातीला शिजायला घातलं होतं त्यात आवडीनुसार शेंगदाणे किंवा एखादी डाळ शिजवली असती तर अगदी ओळखता न येणारा आंबट चुक्याला तोडीस तोड असा कच्च्या टोमॅटोचा गरगटा तयार झाला असता. घरापासून दूर आईच्या हातच्या काटवटीत तांब्याने गरगटलेल्या चुक्याच्या गरगटाची क्षणात आठवण करून देणारं हे समोरचं ताट मी अर्थातच चाटून पुसून संपवलं होतं. आणि जो
ते तुझीही आठवण काढतच बरं. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच, आजचं जेवण पूर्णपणे ऑइल फ्री होतं ते. एका वेळेला तरी तेल न खाल्ल्याचं समाधान देणार.